नमस्कार. मी दत्ता बेदरे, मंगळवेढा तालुक्यातील उचेठाण गावातील वस्ती शाळा जैन वस्ती हरिजन वस्ती या शाळेवरती आज आलो आहोत. आज 19 नोव्हेंबर 2025 रोजी आपण ह्या शाळेवरती आलो आहोत. 1ली ते 4थी या ठिकाणी वर्ग भरले जातात. या ठिकाणी एका शिक्षकाची नेमणूक झालेली आहे. आज शिक्षक कामानिमित्त ट्रेनिंगनिमित्त बाहेर गेलेले आहेत. अशा वेळी या ठिकाणी दुसरा शिक्षक नेमून या ठिकाणी शाळा सुरू ठेवणं गरजेचं असताना इथं 1ली ते 4थी ही शाळा बंद ठेवण्यात आली आहे. या संदर्भात केंद्र प्रमुखांना विचारणा केली असता त्यांनी म्हणतात की आमच्याकडे शिक्षक भरती नाही, त्याच्यामुळे आम्ही शाळा उघडी ठेवू शकत नाही. त्यांना त्या संदर्भात मला लेखी स्वरूपात आपण द्याल का अशी विचारणा केली असता त्यांनी म्हणतात आम्ही लेखी देऊ शकत नाही, हे आमचं काम नाही, आम्ही तुम्हाला शाळा बंद आहे फक्त आम्ही तोंडी सांगू शकतो. याच्यावरती गट शिक्षण अधिकाऱ्याचं किंवा BDO साहेबांचं, CO साहेबांचं, शिक्षण विभागाचं लक्ष असणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ काढण्यामागचं कारण काय आहे? आमच्या गावामध्ये 22 तारखेपासून ग्रामसेवक गावामध्ये येत नाही. जर ग्रामसेवक येत नाही, शासनाचे आलेल्या अतिवृष्टीचं अनुदान असू द्या, KYC करायचं असू द्या, अपलोड कागदपत्र करायचे असू द्या, लोकांना त्याच्या अडचणी येत आहेत. आज ग्रामसेवक गावात येत नाही. 20 दिवस होऊन गेले. आज मराठी शाळा आपल्या टिकल्या पाहिजे. आपण नुसतं कागदोपत्री किंवा नारा देऊन म्हणतो, पण प्रत्यक्षात काय आहे इथं? या ठिकाणी बघाल तर हा पूर्ण वर्ग तुम्हाला बंद असतील. हे सगळे बंद आहेत. किचन रूम बंद आहे, ते शाळा बंद आहे, त्या 1ली ते 4थी वर्ग बंद आहे. ते मग जर बंद शाळा ठेवून जर आपण ही शिक्षण पद्धत हाताळत असाल तर आम्ही करायचं काय नक्की? आमच्या मुलांनी काय करायचं? आमच्या मुलांचं भवितव्य काय? प्रत्येकाला राजकारण पडलेलं आहे, जे ते राजकारणात गुंतलेलं आहे. मुलांच्याकडे लक्ष कोण देणार? आज या ठिकाणी शिक्षकाची नेमणूक असणं हे कोणाचे काम आहे? जर हे एवढे मजूर अधिकारी झालेत कशावरून? आज BDOला माहीत आहे, ग्रामपंचायतीने तक्रार दिली, त्या ग्रामसेवक गावात कामावर येत नाही, त्या ग्रामपंचायतच्या सरपंचाला किंमत नाही, बॉडीला किंमत नाही, त्यांनी लेखी अर्ज दिले, त्यांना समाधानकारक उत्तर देत नाही, त्या गावाला ग्रामसेवकची नेमणूक होत नाही. शाळेवरती आलो, वस्ती शाळेवरती तर मुलाशीला आदल्या दिवशी सांगितलं जातं तुम्ही उद्याच्याला येऊ नका. ही कुठली शिक्षण पद्धत आहे? 1ली ते 4थी वर्गातल्या मुलांचं भवितव्य काय? आज ह्या अधिकाराच्या हलगर्जीपणामुळे आमच्या मुलांचं भवितव्य बिघडतं आहे. जर मुलांच्या भविष्याविषयी आणि आयुष्याशी खेळत असाल तर तुम्हाला काय या आमच्या तालुक्यात राहण्याचा अधिकार काय? ह्या मजूर अधिकाऱ्यांनी आमच्या तालुक्यामध्ये राहू नये. तुम्हाला काम होत नसेल तर तुम्ही जिल्ह्याच्या बाहेर निघून जावा. आमच्या मुलाच्या भवितव्याशी खेळण्याचा अधिकार तुम्हाला नाही. आज या ठिकाणी शिक्षक भरती तुम्ही कारण आम्हाला सांगत असाल तर 2012 पासून शिक्षक भरती नाही. मग तुम्ही आज पगारी कोणाच्या जीवावरती घेता? शासनाच्या जीवावरती तुम्ही पगारी घेता. तुम्ही कायद्यात राहून आम्हाला कायद्याची भाषा उलटी आम्हाला शिकवता, आमच्या मुलाच्या भवितव्याशी खेळून. आज या ठिकाणी शिक्षक नेमणूक करणं हे काम तुमचं होतं. जर एखादा शिक्षक आज रजेवर इथला गेला तर त्या ठिकाणी दुसरा शिक्षक नेमण्याची तुमची जबाबदारी असताना तुम्ही जबाबदारी झटकून मुजोरपणाने सरळ आम्हाला उत्तरे देता की तुम्हाला कोणाकडे जायचं त्याच्याकडे जावा. म्हणजे याचा अर्थ काय? तुम्हाला इथला आमचं मूलभूत पाया जो आहे, आमची शिक्षण पद्धती आहे, आमचं खच्चीकरण करायचं, आमच्या मुलाच्या भवितव्याशी खेळायचं आहे आणि आमच्या मुलाशींना चांगलं शिक्षण मिळू नये हा तुमच्या मागचा उद्देश दिसतोय. आम्हाला वारंवार या ठिकाणी येऊन या शाळेसंदर्भात आवाज उठवायला लागतोय, व्हिडिओ काढून त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकायला लागतोय. आम्ही विनाकारण तुमचा सर्वांचा वाईटपणा घ्यायचं कारण काय? तुम्ही जर तुमचं व्यवस्थित काम केलं तर आम्हाला या गोष्टी करण्याची आधी काय गरज काय? का हौस आहे आम्हाला? आज आमच्या गावाला ग्रामसेवक येत नाही, आज आमच्या शाळेवरती शिक्षक येत नाही, आमचे रस्ते मंजूर असलेले रस्ते होत नाहीत. मग आम्ही अडचणी कोणाकडे मांडायच्या? अधिकारी जर मंजूर झाले असतील त्या अधिकाऱ्याचा बंदोबस्त करावा लागेल, शासनाने याची दखल घ्यावा लागेल. आमच्या मुलाच्या भवितव्याशी खेळणं बंद करा, हलगर्जीपणा करणाऱ्याच्या अधिकाऱ्याला निलंबित करा. ही प्रमुख मागणी घेऊन आपण यापुढे काम करणार आहे.